महाराष्ट्र सरकारने राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना या राज्यात सुरू केली आहे। महिला बचत गटांना, महिलांच्या सेवा सहकारी संस्थांना आणि या ठिकाणी कोऑपरेटिव्ह महिला बचत गटांना राज्य सरकारच्या वतीने महसूलची जी पडीत जागा आहे, आमच्या खात्याची पडीत जागा हजारो एकर पडीत जागा आमच्याकडे आहे। या पडीत जागापैकी एका बचत गटांना 2.5 एकर एवढी जागा आम्ही 3 वर्षाच्या लीजवर देणार आहोत आणि पुढे ती लीज 2 वर्षांनी वाढवणार आहोत। या बचत गटांनी तहसीलदारकडे अर्ज करून ही 2.5 एकर जागा घ्यायची आहे आणि आम्ही तर नागपूरमध्ये जो या ठिकाणी महत्वाचा निर्णय केला की त्या बचत गटांना 2.5 एकर जागेसोबत 1 लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी फिरतं भांडवल देणार आहोत। कर्ज नाही, फिरतं भांडवल देणार आहे। आम्ही नागपूरमध्ये 2200 महिला बचत गटांना 1 लाख रुपये 22 कोटी रुपये वितरित केले आहे आणि हे 1 लाख रुपये जे रिव्हॉल्विंग फंड आहे, 2.5 एकर जमीन आहे, यामध्ये आमच्या महिला बचत गटांना या ठिकाणी चारा पॉलिसी आम्ही लादलेली आहे। त्यांना नेफियर ग्रास किंवा बांबू लागवड किंवा सामाजिक वनीकरणाची नर्सरी, व्यावसायिक नर्सरी, नेफियर ग्रासच्या माध्यमातून डेव्हलपमेंट आणि बांबूच्या माध्यमातून डेव्हलपमेंट जर केलं तर मला विश्वास आहे की या महिला बचत गटांना वार्षिक 5 लाख रुपयाचा उत्पन्न होऊ शकतं। 10 महिला 5 लाख रुपये वार्षिक कमवू शकतात। इतका एक या ठिकाणी आमच्या महिला बचत गटांना रोजगार देणारा, रोजगार निर्मिती करणारा हा प्रकल्प आम्ही मंजूर केलेला आहे। आमच्या महसूल खात्याने मंजूर केलेला आहे। राज्यातल्या आमच्या सर्व भगिनींना विनंती आहे की त्यांनी आमच्या तहसीलदारला 2.5 एकर जागा मागावी आणि डीपीसी पालकमंत्री यांच्या माध्यमातून, आमच्या विधानसभा सदस्याच्या माध्यमातून 1 लाख रुपये अनुदान या महिला बचत गटांनी घ्यावं, जेणेकरून रोजगार निर्मिती करता देवेंद्र फडणवीस सरकारने उचललेले महत्वाचं पाऊल आहे। एवढंच नाही, आमच्याच जागा नाही तर आम्ही या ठिकाणी वनमंत्र्यांना विनंती करणार आहे, त्यांच्याकडे ज्या पडीत जागा आहेत त्यांनी या ठिकाणी लीजवर द्यायच्या आहे। आम्ही या ठिकाणी इतर खात्याच्या जागा ज्या पडलेल्या आहेत त्यांनाही विनंती करणार आहे की तुम्ही 3 वर्षाकरता या जागा महिला बचत गटाला द्या। पडीत जागा राहण्यापेक्षा, ती जागा अतिक्रमित होण्यापेक्षा, त्या जागेवर लोकांचे अतिक्रमण करून कब्जे करण्यापेक्षा आमच्या महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून द्या, अशी या ठिकाणी पॉलिसी आम्ही आणली आहे।